एक मिनिट मी संजय वाकळे रिक्रुटमेंट सेना तालुका सचिव रायनगर चप्पा तालुका संघ जिल्हा हिंगोली। आपले ग्रामसेवक साहेब जवळपास 10 ते 12 वर्षापासून इथं कार्यरत आहेत। पुन्हा शालेय कामासाठी जर कोणी जर गेले तर त्याला सही शिक्का देत नाहीत किंवा ज्याच्यावर नोटीस सोडायच्या नाहीत त्याच्यावर सोडतात। कोंडपाऊन काम करतात। सरासरी नाल्याचे काम 5 वर्षापासून झाले नाहीत। जलजीवनची योजनेची झाली नाही तर काही नागरिकांना स्वतः खर्चातून नळ घेतलेले आहेत। आता ही योजना जी आहे ती शासनाने फ्रीला राबवलेली आहे, परंतु आमच्या जर चौकशी जर झाली तर गावकऱ्याच्या स्वतः 2-2 हजार रुपये खर्च लावून नळ घेतलेले आहेत। घरकुली संदर्भात इंजिनियर लोकांना हे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगतात किंवा याचा अतिक्रम आहे, याचं काढल्याशिवाय आम्ही काही चक्कर टाकू शकत नाही, तशी माझ्याकडे आडू क्लिप पण आहे। माझं नाव शंकर एकनाथराव गाडे, राहणार चक्रपान तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली। बोला। आमच्या इथे जे समजा गावकरी मंडळी जे एखाद्या ग्रामपंचायत तर काही कामानिमित्त गेले, सही शिक्का जर त्यांचा लागत असेल तर ग्रामसेवकाला अशी ग्रामसेवक सांगतात की बा तुम्ही घरपट्टी नळपट्टी भरली नाही, तुम्हाला आम्ही देऊ शकत नाहीत। मात्र काही लोक जर गावातले जर मोठाले लोक जर गेले तर त्याला सही शिक्का न घरपट्टी न नळपट्टी भरता त्यांना मिळतो आणि गोरगरिबांना कसं काय मिळत नाही, हे म्हणजे भेदभाव होत आहे। त्यामुळं सर्वच गावातल्या सर्व मंडळीची मागणी आहे की ग्रामसेवक साहेबांची बदली झाली पाहिजे। त्याच अंतर्गत जे विहिरीचे कामं गावात येतात, गोठ्याचे कामं येतात, त्याच्यानंतर जे विविध कामं येतात, या कामासाठी ग्रामीण स्तरावर एक रोजगार सेवक म्हणून नियुक्त केलेला आहे। तो रोजगार सेवक डायरेक्ट लोकांना पैसे मागतो किंवा एवढे पैसे द्या। आज माझ्याकडे असे भरपूर लोक आहेत की पैसे मागतात म्हणून रोजगार सेवक। त्याच्यानंतर हे पैसे नेमके म्हणजे जातात कुठं, लागतात कोण, मागतंय कोण, कुठं पैसे कोण मागतंय। शासनाने योजना पूर्ण फ्री राबवायची सांगितलेली आहे आणि या योजनेचे पैसे मागतात कशामुळं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। अशोक गोरे, गुरुचक्रपान ग्रामपंचायत सदस्य। गावकरीच्या वतीनं समस्या जे मांडल्या, गावकरी लोक माझ्याकडे समस्या मांडल्या, घेऊन आले। मी ग्रामसेवक साहेबाकडे गेलो तर ग्रामसेवक साहेबांना उडवाउडीची इशे केले आणि एकही काम ऐकलं नाही। त्यामुळे मी ग्रामसेवक साहेबांना नाही ऐकल्यामुळे मी आंदोलनात सहभागी झालो। आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन इशारा देऊ आम्ही।